बाईनं घाया केला, बाईनं तमाशा केला, की तिच्या आजूबाजूला 100 कुत्री येऊन भुकतात. "मॅडम तुम्हाला काय झालं? यांनी त्रास दिला का? यांनी तुमची छेड काढली का?" मित्रांनो त्या मुलाला मारलं जातं, तुडवलं जातं. त्या मुलाची चुकी असो या नसो हे देखील व्हेरिफाय केलं जात नाही. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. शेवटी जाऊन सगळ्या गोष्टी क्लॅरिफाय झाल्यावरती कळतं, की त्या पोराची चुकीच नव्हती. त्या बाईनंच आहे ना सगळा तमाशा माजला होता. घाया तिने केल्या होत्या आणि लोकांना सांगितलं होतं, की माझ्यासोबत ह्या चुकीच्या गोष्टी करत होता. मित्रांनो, अशा घटना ज्या आहेत त्या आपल्या बसमध्ये घडतात, लोकल कुठल्या पण एरियामध्ये घडतात. खूप पूर्ण भारतामध्ये ह्या घटना घडतात आणि ह्याच्यामध्ये व्हिक्टिम कार्ड म्हणून वुमन जे व्हिक्टिम कार्ड आहे, ते ह्या स्त्रिया वापरतात. जर त्यांना स्वतःला डॉमिनेट करायचं असेल, तमाशा करून लोकांसमोर दाखवतात, की या आम्हाला मदत करा, घाया करतात आणि तो समोरचा मुलगा जरी इनोसंट असला, तरी त्याला बडवलं जातं, मारलं जातं. त्याचे अक्षरशः हाल केले जातात आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो, लिटरली काही-काही सर्वसाधारण मुलं जे असतात, ते सुसाईड देखील करतात. मित्रांनो, आजची जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती रिलेट होती केरळच्या तिरुअनंतपुरममधल्या दीपकसोबत. मित्रांनो, 42 वर्षीय दीपक जो बसने ट्रॅव्हल करत होता. मित्रांना भेटायला तो चालला होता. गोरगरीब आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, आई-वडिलांची सगळी जबाबदारी त्याच्यावरती होती. बसने ट्रॅव्हल करत होता. मित्रांनो, तो समोर त्याच्या मागे एक महिला थांबली होती, जिचं नाव होतं शमजिता मुस्तफा. शमजिता मुस्तफा ह्या महिलेला असं वाटलं, की दीपक जो आहे, तो तिची छेड काढतोय. मित्रांनो, जी बस होती ती पूर्णतः गचागच भरली होती. आपलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन एवढं भंगार आहे ना मित्रांनो, लिटरली एका बसमध्ये 100-100, 50-50 माणसं कोंबले जातात आणि कोंबल्यावरती मित्रांनो काही-काही जण उभे राहतात आणि ह्याच्यामध्ये सर्वसामान्य दीपक त्या बसमध्ये उभा होता. त्याच्या मागे ती स्त्री उभी होती. त्याच्या मनात पाप नाही, दाब नाही, काहीच नाही. लिटरली मित्रांनो त्या महिलेने त्याचा व्हिडिओ काढला. बस झटके मारते मित्रांनो. आपली बस काही बोलवं नाही आहे भारतातल्या कुठल्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा, की एकदम स्मूथ चालायला. बस झटका मारत होती. झटके मारल्यावरती दीपकचा जो टच आहे, दीपक तो मागं ओढला जात होता. त्याचा स्पर्श त्या महिलेला होत होता. तिचा धक्का लागत होता. त्याने इनअप्रोप्रिएट हात घातला नाही, हात लावला नाही मित्रांनो. त्याचे साईड लाग, त्याचे खांदे लाग, त्याची पाठ लाग यांसारख्या गोष्टी तिला लागत होत्या. बाईने डायरेक्टली व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढल्यावरती तो सोशल मीडियावरती अपलोड केला. सोशल मीडियावरती तिला 20,00,000 लोकांनी बघितलं. मित्रांनो, दीपकला ट्रोल करण्यात येऊ लागलं. दीपकच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत, मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. त्यांनी त्याला पाठवलं. त्याला समजलं, की अक्षरशः एखाद्या महिलेने आपल्यासोबत काय केलेलं आहे. आपली इज्जत पूर्णतः चव्हाट्यावरती आणून ठेवलेली आहे. सगळेजण त्याला प्रश्न विचारू लागले, की "तू हे काय केलंस?" मित्रांनो, दीपककडे त्याचं उत्तर नव्हतं. त्याला तो व्हिडिओ व्हायरल झालेला एवढा मनाला लागला. मित्रांनो, 2 दिवस त्यांनी जेवण केलं नाही. त्याचे आई-वडील त्याला जेवून घेऊन जायचे, तरी तो जेवण करत नव्हता. डिप्रेशनमध्ये तो गेला होता. त्याला टेन्शन येत होतं. आजूबाजूचे लोकं बघत होते त्याला. त्याला असं वाटत होतं, की बाबा रे, मी काहीतरी मोठा लट गुन्हा केलेला आहे का? आणि याच नैराश्यामध्ये मित्रांनो, त्यांनी आत्महत्या केली. मित्रांनो, 7 वाजता सकाळी ज्यावेळेस त्याचे आई-वडिलांनी दरवाजा वाजवला, आतमधनं कुठल्याही प्रकारचा रिप्लाय आला नाही. मित्रांनो, आतमध्ये दीपक जो आहे, तो फाशी घेऊन मेला होता. आजूबाजूच्यांनी दरवाजा तोडला, त्याचा शव बाहेर काढण्यात आलं. परंतु मित्रांनो, एक व्हायरल व्हिडिओ जो की एका महिलेने टाकला होता, फॉल्स ॲलिगेशन केले होते. कारण बसमध्ये ट्रॅव्हल करणं म्हणल्यावरती तुम्ही काय महाराण्या नाही आहेत आणि तुम्हाला सीट देऊन त्या जागेवरती बसवायला. एक लक्षात ठेवा, बायांना माझं एवढंच सांगणं आहे काय, आपलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट करायला शिका. तुम्ही लय काय महाराण्या बापाच्या नाही आहेत. भिकारी सगळेजण आहेत, त्यातमधली तुमची एक कॅटेगरी आहे. तुम्ही पण भिकारचोटच आहात आणि आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आमच्या पण खिशामध्ये कमी पैसे असतात. तुमच्याकडे पण पैसे कमी असतात. तुम्ही भिकारचोट असता खरं बघितलं तर. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, तर लिटरली सर्वसामान्य लोकच माज करतात हे सिद्ध होतं. आणि ह्या बाईने ज्या गोष्टी केल्या मित्रांनो, याच्यावरनं सिद्ध झालं, की एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो या सगळ्या गोष्टीमध्ये. दीपक मेलेला आहे, याचे सगळे आरोप त्या महिलेवरती बसत देखील नाहीत मित्रांनो. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, त्याच्यावरती केस देखील रजिस्टर होत नाही, कारण सुसाईड आहे हे. सुसाईड म्हणून आहे ना, ह्या फायली क्लोज करण्यात येतील. त्या महिलेवर कुठल्याही प्रकारचा आरोप होणार नाही.
कारण लिटरली ती जरी सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड केला होता, तो डिलीट केलेला आहे. 2-4 दिवस सगळ्या गोष्टी शांत होतील. तिच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. एखाद्याला बदनाम करणं, त्याला डिप्रेशनमध्ये टाकणं, लिटरली त्या माणसानं सुसाईड करणं, याच्यावरनं विचार करा मित्रांनो. तो माणूस किती निर्मळ मनाचा असता. एखादा महामादरचोद जर असता, तर डायरेक्टली मला काही फरक नाही पडत म्हणून आहे तो समाजामध्ये वावरला असता. परंतु दीपक तसा नव्हता. चांगल्या घरातला होता. आई-वडिलांचा सहारा होता तो. त्यामुळे तो इज्जतीला घाबरून त्यांनी सुसाईड केलं. एक्सपायर झाला तो, मेला तो. त्या इज्जतीला घाबरून, जेणेकरून कोणीही त्याच्याकडे बोट केलं नाही पाहिजे, की बाबा रे हा पोरींची छेडछाड काढतो. त्या बाईला चांगलं वाटत असेल एखाद्या बाबाचा जीव घेऊन, की तिने व्हिडिओ अपलोड केला, लय लोकांनी लाईक केलं, 20,00,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितला. तिला एखादा मेडल भेटल्यासारखं प्राउड वाटत असेल, एखादा माणूस मारला तिनं. काय सांगावं मित्रांनो? महिलांना माझी एकच विनंती राहील, तुम्ही आमच्या आया-बहिणींसारख्या आहात. मी हे म्हणत नाही आहे, की सगळे पुरुष सारखे असतात, परंतु हे पण म्हणत नाही, की हाताची बोटं पाची समान असतात. हे बघा, सगळे डिफरंट आहेत. ह्याच्यामध्ये हरामखोरं पण आहेत, ह्याच्यामध्ये चांगली माणसं पण आहेत. हां, 40% जरी हरामखोरं असली ना, 60% माणसं चांगली आहेत या समाजामध्ये. त्यामुळे जरी तुम्हाला आहे ना, काय वाटत असेल ना, तोंडावरती बोला, क्लेरिफिकेशन करा. "ए बाबा रे, तुझं काय चाललंय?" जर तुम्हाला आहे ना, इनअप्रोप्रिएट वाटलं, तर पोलिसात जाऊन कंप्लेंट करा. तमाशे करू नका, तिथल्या लोकांना जमा करून त्याला मारू नका, बडू नका, त्याची इज्जत काढू नका, फोटो व्हिडिओ व्हायरल करू नका. तो जर साधा सिंपल माणूस असेल, तर तो जीव देईल, मरून जाईल काय. साधं जर त्याचं आयुष्य असेल, तर तो तिथल्या तिथं मरून जाईल. परंतु जर तो हरामखोर असेल, तर त्याला काहीही फरक पडत नाही मित्रांनो. तो छेड काढण्याच्या मुद्द्यावरती आला असेल, तर त्याला फरक पडणार नाही आणि असल्या हरामखोरांना शिक्षा झाली पाहिजे या विचाराचा मी पण आहे. कारण आमच्या आया-बहिणींचं रक्षण करणं ही आमची देखील जबाबदारी आहे. परंतु आमच्या आया-बहिणींनी समजलं पाहिजे, की कुठला मुलगा चांगला आहे, काय त्याची चुकी आहे. खरंच बाबा जे मोमेंटम आहे ते आपल्या इकडं आहे का? आपल्याला कोणी मुद्दामून या सगळ्या गोष्टी करतंय, ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध होतात. त्याच्यानंतरच तुम्ही विचार करा. पोलिसात जाऊन ह्याची त्याची तक्रार करा. पोलिसं मारतील, तुडवतील, त्यावेळेस सगळ्या गोष्टी त्याच्या बाहेर काढून घेतील. परंतु अशा गोष्टी करू नका जेणेकरून सर्वसामान्य माणसाचा याच्यामध्ये जीव जाईल. नक्कीच माझ्या बहिणींना माझी विनंती कळली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर ताईंनो लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया माझ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.